आपण कार्यक्रमाला रिसर्च सुरुवात करतो आहोत. तर जे कोणी बाहेर असतील त्यांनी विहारात येऊन स्थानापन्न व्हायचं, आपलं आसन ग्रहण करायचं आहे. जगाला शांतीचा संदेश देणारा ताकद भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटना शिल्पकार, महामानव, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्य या राज्याच्या वतीने आज हे मुक्ती आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनात सक्रिय सहभाग दाखवून मोठी कामगिरी करून इथल्या मनुवादी व्यवस्थेने ती होऊ न देण्याचं काम केलं आणि त्यासाठी भंते विनाचार्य यांना 3 महिन्याचा कायदेशीर बंदी ठेवली आणि ती 3 महिने पूर्ण होऊन आज भंते विनाचार्य हे आपल्या ठाणे विभागात आलेले आहेत आणि त्यांचा हा जाहीर सत्कार म्हणून हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिलात. तर मी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्य या राज्याच्या वतीने मी सर्व धम्मोपासक उपासिका भंते भिक्षू भिक्षुनी या सर्वांचं या समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय भंते विनाचार्यजी, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित भंतेगण, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट जयप्रकाश सिंग साहेब आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजेश पवार साहेब, त्याचप्रमाणे मी या कार्यक्रमासाठी उपस्थित शिल्पाताई नागदेवते यांना विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित माननीय सत्यजित साळवे साहेब यांनी देखील स्टेजवर यायचं आहे आणि आपलं आसन ग्रहण करायचं आहे. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राजेश गायकवाड साहेब यांनी देखील स्टेजवर यायचं आहे आणि आपलं आसन ग्रहण करायचं आहे. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित रवींद्र हिरोळे साहेब यांनी देखील स्टेजवर यायचं आहे आणि आपलं आसन ग्रहण करायचं आहे. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित माननीय संदीप कदम साहेब यांनी देखील या स्टेजवर यायचं आहे आणि आपलं आसन ग्रहण करायचं आहे. त्याचप्रमाणे या आंबेडकर विभागाचे समाजसेवक आणि आमचे स्नेही माननीय संदीपजी खांबे साहेब यांनी देखील स्टेजवर यायचं आहे आणि आपलं आसन ग्रहण करायचं आहे. आणि ज्या विहारात आपण हा कार्यक्रम आयोजित करतो आहोत त्या विहाराचे व्यवस्थापक माननीय लाडसाहेब गायकवाड यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित उत्तम महादेव भगत याने देखील स्टेजवर यायचं आहे आणि आपलं आसन ग्रहण करायचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय वसंत फुलदेवे नागपूर फुलझेले यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. माननीय राजेश गायकवाड साहेब, हे पहा, या कार्यक्रमाची सुरुवात आपण
धूप दीप पूजा प्रतिमा पूजन त्रिसर्व पंचामृत घेऊन करणार आहोत. हे पहा बनते विनाचार्य आणि स्टेजवर सर्व प्रमुख पाहुणे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण धूप आणि दीप प्रज्वलित करायचं आहे. सन्माननीय ताई नागपूरकर यांनी स्टेजवर यायचं आहे आणि पाहुण्यांसोबत दीप प्रज्वलनाला जायचं आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण आपल्या सन्माननीय विजयजी फडणवीस यांनी स्टेजवरती असताना विनंती करते. अच्छा सबसे मेरा रास्ता कठिन था. मैंने जन्म लेकर कठिनाई कर ली. त्रिशरद पंचशील या ठिकाणी होणार आहे. सन्माननीय विनाचार्य भंतेजी त्रिशरद पंचशील देऊन आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. चॅनलचे जे चॅनल चॅनल आहे पुष्पाची गायकवाडांचं ते लाईव्ह आहे. सर्वांनी वंदना देते. सर्वांनी विनंती आहोत प्लीज
भक्तीची मंत्राची सुरुवात करतील अशी त्याला विनंती करते. तिकडे तिकडे तिकडूनच करायचं ना. तर बंतीजींना माहिती आता काय. वंदना यहीं से करेंगे कि उधर ऐसे खड़े होकर करेंगे? 3 बार वंदन कर लेंगे। हाँ ठीक है, बैठ के पंचशील लेंगे। हाँ हाँ हाँ. तुम्ही इथेच थांबा दोघी. या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भिक्खू संघ आपल्याला त्रिसरणासह पंचशील प्रदान करणार आहे. तरी सर्वांनी हात जोडून त्रिसरण पंचशीलाची याचना करायची आहे. सर्वांनी आमच्या पाठोपाठ म्हणावं. सर्वांनी आमच्या पाठोपाठ म्हणा ओकास वंदामि भन्ते द्वारतयेना कथं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेना कथं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेना कथं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं एतमे भन्ते द्वितीयंपि अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं एतमे भन्ते तृतीयंपि अहं भन्ते
त्रिसरणेन सह पञ्चशीलम् धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे वन्दे। या ठिकाणी आदरणीय पदंत संगरत्नजी नाशिक आपल्याला त्रिसरणासह पंचशील प्रदान करतील. यमहं वदामि तं वदेत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि शरणागमन संपूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मीच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मीच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि तीसरणे
मंगलानि